दादागिरी करायची नाही. त्याने काय करायच्या काही गोष्टी सहन कर. देवाला म्हणतात का तुला लाज नाही वाटत? काय झालं? फक्त तुला मुलगा, इतर बायांना मुलं नाही, सर्वांना मुलं. फक्त तुला एक मुलगा आहे का? इतरांना एक एक नाही का? सगळं तर सर्वांना एक एकच आहे. मग तुझा लाडका आमचा लाडका नाही का? सर्वांचा लाडका आहे. मग आवडता येत नाही का? अजून लाज नाही तुझ्या मनात, तुझा तुलाच गोड वाटे काना 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 शिऱ्या आमुषा सुना. यशोदा माता मध्ये बघा तुम्ही किती सांगत ऐकून घेणार. काय ऐकून घ्या? माझ्या मुलगा कसा नाही तुझा मुलगा. आणि मला वाटतं तेही बरोबर. आपल्या मुलगा किती खोडकर असला तर आई कबूल करत नाही. आणि जर कबूल करत असेल मग सख्खी आई नसेल असं मला तरी वाटतं. एका लहान पोरानं दुसऱ्या लहान पोराला दगड मारला. काही आगाव असतात. डोळ्याच्या साईडमध्ये लागला. ज्या बाईचा होता मुलगा तिने आणलं भांडण म्हणे का तुझ्या पोराने माझ्या पोराला दगड मारला. ती बाई म्हणते मारला त्याने. नाही मारणार. कस काय नाही? त्याला सवय नाही. कस काय सवयीने विचार त्याला. ठीक आहे कुठे लागला? डोळ्याचा मध्ये लागला ना. मग तो दगड त्याने नाही मारला. कस काय? माझ्या मुलाचा नियम इतका पक्का आहे. तुम्ही किती जागा मी ऐकून घेणार नाही. तुझा मुलगा तसा कसा आहे सांगते कसं आहे. बाळाचा गुळगुळाते त्याने बाळाचा गुळगुळाते माझा मुलगा तसा नाही. तुम्ही गावातील प्रतिष्ठित लोकांना बोलवा, विचारा त्यांना माझा मुलगा चोरी करू शकतो का? नाही करू शकत. कसं तेवढं वय 5 वर्षाचं माझं बाळ अंगणीला खेळ तुम्ही लठीकाच घेता आज तुम्हाला सांगायचं तर मग पुरावा आणा. तो ऐकून घेणार नाही. त्या गवळणी म्हणजे सर्वात शेवटी गवळतीने तिथून आवाज आला, कृष्णा तू सर्वांच्या घरी चोरी आणि खोडी केली असेल, माझ्या घरी येऊन बघ तुला बांधून ठेवते. भगवान म्हणतात पेंड्या एवढ्या गर्दीत कोणी आगाऊपणा केला? पेंड्या म्हणे शेवटची मावशी बोलली म्हणे मग त्यांचा घर नंबर आणि मोबाईल नंबर दोन्ही घे आणि धर्मा महाराज ज्याला रेंज असेल तो घे. तिथं सप्ताला जर जातो बरोबर ते पत्र मी उदाहरण ते पत्राला मी कीर्तनाला गेलो होळीच्या दिवशी. तिथं होते कलाकार 7 तर त्याचे 3 दत्ता मला देवडीची कथा राहिला तर त्याचे 4 आणि कीर्तनाचे 7 कलाकार. त्यात माझे 3 ओळखीचे होते. जेवण झालं मी त्यांना खोलीवर भेटायला गेलो. त्यांना मी सहज म्हटले काय बरं आहे ना? त्याच्या 2-3 लोकांना कोण वाकडे केलं लय हालत म्हणे आमचे. म्हटलं पंक्ती नाही काय बरोबर नाही. म्हणजे पंक्ती चांगल्यापेक्षा बरं करायची आहे. राहण्याची व्यवस्था नाही का चांगली? म्हणजे राहण्याची व्यवस्था पण चांगली आहे. म्हटलं मग पैसे कमी देणार का? नाही म्हणे पॉकेट पण बरोबर आहे. म्हटलं मग अडचण काय? म्हणे रेंजच नाहीये. म्हटलं मग वेळावर सत्ता घेताना दादाने विचारून घेत जा. 1000 कमी द्या पण पहिले रेंज का ते सांगा. गोपाळ काढून दिले. भगवान थांबले मुद्दाम 6 वाजेपर्यंत. उजेड पडला. त्याने हाताला पकडलं. चोर सापडला. याच्या आईमध्ये पुरा पाहिजे. लागली ओढायला. चल तुझ्या आईमध्ये पुरा पाहिजे. भगवान म्हणतो हे मावशी जाऊ दे ना. लहान लेकरू चुकत असतं. कोण चुकत नाही? सर्व चुकतात. जो चुकत नाही त्याला देव म्हणतात. झाली चूक माझ्याकडनं. तुझ्या आईमध्ये पुरा चल वाड्या. भगवान म्हणते ठीक आहे घेऊन चल. मग एक काम कर. काय अर्धा तासापासून एकच हात ओढते माझा लागते मला हाताला. काय करू? काही ना पुढे एवढा असून दुसरा पकड. तिला वाटलं लहान लेकरू लागत असेल असं ओढत होती. पुढे पाहत होती. इकडून सोडून दिला. तो चाप करत स्वतःचा हात काढून घेतला. हळूच तिच्या नवऱ्याचा हात मागच्या मागे तिच्या हातामध्ये दिला. आमचे वैद्य बाबा सांगायचे ती अशी होती म्हणजे एडी हळद मागे पाहतच नव्हते. नुसती ओढतच होते. ते देवाने केलं काय? मागच्या गलीतून पोट काढला. मागच्या दारातून घरात आले ना. आईला म्हणता आई बघ आज सुद्धा एखादं गाराणं आल्याशिवाय राहणार. त्याला माहिती पुढे डांबर असतं ते असं. तेवढा जेवायला बसला. तिने आवाज तिचा पावर वाढला. आली ती बाई. तिला असं वाटलं आज पुरा बाहेर यशोदे बाहेर पुरा पाहिजे ना.
यशोदा माता मध्ये कोणतरी बोलवते गेलं पाहिजे. उठली जायला लागली, भगवान म्हणे ऐका पुढे झाली म्हणे ओट्यावर. म्हणे का? कोणी बोलवते म्हणा. तुला ओट्यावर जायचं? हो, एक काम कर, काय अगोदर मला कडेवर घे, नंतर ओट्यावर जा. कारण तिला माहिती झाली का पोटा करून ठेवलंय. घेतला घर, आली ओट्यावर. ती बाय मध्ये यशोदा बाहेर आहे. यशोदा माता मध्ये काय म्हणणं आहे तुझं? काय म्हणणं असं म्हटलं आणि त्या बाईने यशोदा मातेकडे बघितलं. भगवान तिच्या कडेवर दिसले आणि मग विचार करते माझं जे म्हणणं आहे ते तिच्या कडेवर आहे. हातात काय? मग मागे पाहिलं का? हो म्हणे हो, घरात सांगते पण तू ऐकतच नाही. पण यशोदा माता म्हणते कृष्ण मला एक समजलं, काय ज्या अर्थी एवढ्या गाराने येतात त्या अर्थी तू खोडी करतस ना. तुला सांगून ठेवते उद्यापासून कोणाकडे जायचं नाही. त्याला ताकीद करते कृष्णा तुला मी ताकीद करते. कृष्ण तुला मी ताकीद करते, ताकीद करते. कुणाच्या घराला, कुणाच्या घराला कधी तू जाऊ नको. कुणाच्या घराला, कुणाच्या घराला कधी